मित्रांनो, जय श्रीराम. दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळीनिमित्त आता सगळीकडे खरेदी, पणत्या, दिवे, आकाशकंदील, नवीन कपडे याची सगळीकडे खरेदी चालू आहे. पुण्यामध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनं, विक्री यांचं आयोजन केलेलं आहे. तशाच प्रकारे चिंचवडमध्ये श्री जितेंद्र कुलकर्णी यांनी चिंचवडे लॉन्स इथे एक एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं आहे. आज मी तिथे भेट दिली. खूप उत्साहाचं वातावरण आणि खूप लोक खरेदी करतायत. कपडे लत्ते, पणत्या, आकाशकंदील किंवा सजावटीचं साहित्य, दिवाळीनिमित्त फराळ या सगळ्या गोष्टींचे खूप वेगवेगळे स्टॉल्स या प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहेत. याच्यामध्ये आज माझी ओळख झाली. मी त्या एक्झिबिशनला गेलेलं असताना श्री पंकज कुलकर्णी म्हणून एक व्यक्ती आहेत ज्यांची माझी आज त्यांच्याशी ओळख झाली. तर भोसरी या ठिकाणी पंकज कुलकर्णींनी प्रकाशालय नावाची यांची एक संस्था आहे. हे बघा, आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही अशा पद्धतीने त्यांचं काम आहे. श्री पंकज कुलकर्णी हे अंध मुलांसाठी काम करतात. संपूर्ण समाजातली कोणत्याही जातीभेद किंवा उच्च नीच किंवा श्रीमंत गरीब या गोष्टींचा विचार न करता पंकज कुलकर्णींनी स्वतःचं आयुष्य हे अंध मुलांसाठी वाहून घेतलेलं आहे. आजसुद्धा त्यांच्याकडे जवळपास 15पेक्षा जास्त अंध विद्यार्थी ते सांभाळत आहेत. त्यांचं शिक्षण, त्यांचे सोपस्कार, त्यांचं खाणं पिणं, औषधं आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्याचा या पंकज कुलकर्णींचा प्रयत्न आहे. एक अतिशय सुंदर प्रॉडक्ट त्यांनी आज मला दाखवलं. बघा, ज्या व्यक्तीने, ज्या मुलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही प्रकाश बघितलेला नाही, कधीही कोणतेही रंग बघितलेले नाही आहे, अशा या अंध मुलांनी इतक्या सुबक आणि सुंदर पणत्या रंगवलेल्या आहेत आणि ते आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या दिवाळीमध्ये प्रकाश आणायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे ज्यांनी कधी स्वतः प्रकाश बघितलेला नाही, ज्यांनी कधी स्वतःच्या आयुष्यामध्ये रंग बघितलेले नाही, असे मुलंसुद्धा कुठेही भीक वगैरे न मागता किंवा मदत न मागता स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. तर मी या पंकज कुलकर्णींबद्दल खूप मला त्यांचं काम आवडलं आणि म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर आपणसुद्धा यांच्या स्टॉलला एकदा व्हिजिट करावी. यांनी या अंध मुलांनी बघितलेल्या ज्या पणत्या आहेत या आपण बघाव्यात, यांची खरेदी करावी आणि आपल्या दिवाळीमध्ये जसा आपल्या घरामध्ये, आपल्या अंगणामध्ये प्रकाश या दिवाळीचा पणत्यांचा उजळेल त्याच पद्धतीने आपण केलेल्या खरेदीमुळे त्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, त्यांना थोडंफार आर्थिक मदत त्यामध्ये होईल. आणि असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपणसुद्धा त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करावी. जितेंद्र कुलकर्णी यांनी केलेला जो उपक्रम आहे एक्झिबिशनचा तो तर खरंच स्तुत्य आहे, पण त्यातल्या त्यात या पंकज कुलकर्णींचं कामसुद्धा खूप चांगलं आहे. आणि हेच लोक खरे आपल्या समाजामधले हिरे आहेत आणि ह्या हिऱ्यांना आपण खरंच प्रसिद्धी दिली पाहिजे, यांना आपण मदत केली पाहिजे, हीच अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आहे. तर पंकज कुलकर्णींचा मी नंबर आपल्याला देतो. प्रकाशालय नावाची त्यांची संस्था आहे. 9665205335 हा पंकज कुलकर्णींचा नंबर आहे. या नंबरवर आपण त्या प्रकाशालयाला किंवा त्या संस्थेला, त्या अंध विद्यार्थ्यांना मदतसुद्धा करू शकतात. आणि मदत करायच्या आधी नक्की त्यांच्या संस्थेला व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर आपल्याला कळेल की ते किती अवघड परिस्थितीमध्ये त्यांचं ते जीवन जगत आहेत, त्यांच्यापुढं काय काय समस्या आहेत, काय काय अडचणी आहेत आणि आपण थोडीफार मदत त्यांना करू शकतो का. फुल ना फुलाची पाकळी आपल्याकडून केलेली मदत ही खरंच
त्यांच्या आयुष्यामध्ये दिवाळी साजरी केल्यासारखीच होईल. आणि मी परत एकदा आपल्याला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.